जर तुम्ही इंडियन वेअर घालत असाल तर ह्या 5 गोष्टी नेहमी टाळल्या पाहिजे. त्या कोणत्या? पहिली, ब्लाऊज आणि साडी. तर जेव्हा तुम्ही रिपीट एखादी साडी करत असाल तर तुम्हाला नेहमी त्याच्यामध्ये काय करायचंय की ब्लाऊज हे तुम्हाला एक तर कॉन्ट्रास्ट यूज करा, त्याची डीप नेक असला पाहिजे किंवा पफ स्लीव्ज असले पाहिजे, याच्याने तुमचा लुक चेंज होतो. सेकंड म्हणजे कुर्ती फिट. तर कुर्ती फिट मध्ये काय की तुमची जी बॉडीची स्ट्रक्चर आहे, बॉडी टाईप आहे, त्यानुसार तुम्ही कुर्ती चूज केली पाहिजे. म्हणजे ती नक्कीच कुर्ती फिटिंग मध्ये पाहिजे पण तुमच्या बॉडीनुसार. असं नको की खूप जास्त फिट झाली आहे किंवा खूप जास्त लूज आहे, याच्याने तुमचा लुक खूप खराब दिसू शकतो. दुपट्टा ड्रेपिंग. साधा सूट सुद्धा तुम्हाला रॉयल लुक देऊ शकतो. तो कशामुळे? एक तर तुमची दुपट्ट्याची स्टायलिंग ही प्रॉपर असली पाहिजे. तुम्ही म्हणाल कशी? तर एक तर तुम्ही पिनअप्स करू शकता, प्लिट्स करून तुम्ही वन साइड तुम्ही प्लिट्स करू शकता किंवा तुम्ही पिनअप साधा एक वन पिनअप करून बाकी दुपट्टा फ्लोई असं सोडू शकता. त्याच्याने तुमचा लुक खूप सुंदर दिसेल. फोर्थ, बॅलन्स ज्वेलरी. बॅलन्स ज्वेलरीमध्ये काय? जर तुमचा ड्रेस खूप हेवी असेल तर मिनिमल ज्वेलरी यूज करा आणि जर तुमचा सिंपल असा ड्रेस असेल तर तुम्ही स्टेटमेंट ज्वेलरीज खूप छान दिसतील, त्या तुम्ही जर वेअर करू शकता. फिफ्थ आणि लास्ट आहे फुटवेअर आणि हेअरस्टाईल. हेअरस्टाईल तुम्ही तुमच्या ड्रेसच्या अकॉर्डिंग करू शकता. असं नाही की तुम्ही इंडियन वेअर करतायत आणि केस असेच मोकळे सोडले तर ते छान दिसतील, असं नसतं. त्याच्यासाठी तुम्हाला एक ठराविक अशी तुम्हाला हेअरस्टाईल करणं आहे. आणि फुटवेअर म्हटलं की फुटवेअरमध्ये काय की मोजडी आली, परत कोल्हापुरी आली किंवा हिल्स आल्या, त्या आपला कॉस्ट्युम आपण कोणता वेअर करतो या अकॉर्डिंगली आपण चूज करू शकतो. तर अशाच इंडियन वेअरच्या टिप्ससाठी माझं पेज फॉलो करा आणि हा रील नक्की सेव्ह करा.